नमस्कार मंडळी, मिराज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत साबुदाणा खिचडी. चला तर मग आपण रेसिपीला पटकन सुरुवात करू. इथं मी 1 वाटी साबुदाणा घेतलाय. आता आपल्याला याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून याचं जे पावडर आहे जे निघून जाईल पांढरं. आता याला पाणी टाकायचं आहे आणि याला 4 ते 5 तास आपल्याला साबुदाणा भिजून घ्यायचा आहे. तर मी 2 आलू घेतले, त्याला बारीक चिरून घ्यायचंय. आता आपला साबुदाणा भिजून तयार आहे. इथं मी 1 वाटी शेंगदाणे घेतले, 10-12 हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ, तेल आणि आपण जे चिरून घेतले ते बटाटे. चला तर मग आपण सुरुवात करू खिचडी तयार करायला. आता इथं मस्त खरपूस आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे चांगले भाजले ना तर आपली साबुदाणा खिचडी एकदम छान टेस्टी होते. मस्त शेंगदाणे भाजले. आता त्याला आपण भांड्यामध्ये काढून घेऊ. याच्यामध्येच आपल्याला 10-12 मिरच्या घालायच्या आहे आणि चांगलं बारीक काढून घ्यायचंय. आता इथं मी 4-5 चमचे तेल घातलंय कढईमध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला हे चांगले बटाटे परतून घ्यायचे. आपण याला आहे ना झाकण ठेवून चांगलं वाफवून घेऊ आलूला, म्हणजे नरम झाले पाहिजे. तर बटाटे एकदम सॉफ्ट नरम झाले. याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकायचा आणि आपण जो शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतला तर जाडसर, तो पण याच्यामध्ये घालायचा आणि सेंधा नमक घालायचं चवीपुरतं. तर चांगली आपल्याला ही खिचडी परतून घ्यायची. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये जिरं आणि टोमॅटो सुद्धा घालू शकता. आता आपण याला झाकण ठेवून परत एकदा 5 मिनिटं चांगली खिचडी वाफवून घेऊ. आपली खिचडी मस्त वाफवली. त्याला आहे ना एकदा परत मिक्स करून घेऊ. आपली खिचडी बनवून तयार आहे. आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊ. खिचडी एकदम आपली झणझणीत साबुदाणा खिचडी तयार झाली आहे. एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.